प्रधानांची सभा आहे, कशा प्रकारचं नियोजन आहे? स्पॉट तर आपण स्पॉटवरच आहोत. अत्यंत सुंदर असा हा स्पॉट आहे आणि मोदीजींनी जी सभा आहे ती या महिन्याच्या 30 तारखेला आहे. उद्यापासून संपूर्ण त्याची तयारी चालू करणार आहोत. मग सगळं लेवलिंग तर ऑलरेडी लेवल्ड आहेच. जिथं जिथं जे काय करावं लागेल ते निश्चितपणे केलं जाईल. काही 2-3 पोल शिफ्ट करायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण मंडप आपण उभं करणार आहे या ठिकाणी तो साधारण त्याची कॅपॅसिटी 1 लाख. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. त्याच्या आसपास हे असणार आहे. ते संपूर्ण नियोजनसाठी आज संध्याकाळी मी बसतोय. पण अशी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही सभा घेतली ती सातारला, तर यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण कराडमध्ये त्याच्यामुळे आम्ही कराडचं नियोजन केलं. हे 2 मोठे शहर आहेत संपूर्ण या मतदारसंघातले, सातारा आणि कराड. त्यामुळे कराड परिसरात लगत असणारा जो पाटण, त्यानंतर दक्षिण आणि उत्तर कराड आणि इकडनं पण बाकीचे पण येतील. मागच्या वेळेस कसं होतं की लांब असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना पोचता येत नाही वेळेत. पण तरी देखील संपूर्ण 6च्या 6 मतदारसंघातनं लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येतील आणि मोठी विराट सभा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.